होळी म्हटलं की आपल्या नजरेसमोर सर्वात आधी येते ती म्हणजे थंडाई. होळीला आवर्जून थंडाई बनवली जाते. थंडाई अशीही तुम्ही उन्हाळ्यात घेतली तरी ती छानच आहे. आणि आज आपण इथे अगदी पारंपरिक पद्धतीने थंडाईची पेस्ट बनवून दोन प्रकारच्या थंडाई बनवणार आहोत. तर त्यामध्ये एक आहे बेसिक थंडाई, जी थंडाईची पेस्ट वापरून अगदी नॉर्मली बनवली जाते, आणि दुसरी म्हणजे पान फ्लेवर थंडाई बनवणार आहे. दोन्हीही थंडाई अप्रतिम आहेत, चवीला मस्त लागतात. नमस्कार, कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर थंडाई बनवण्यासाठी इथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये इथे मी काजू, बदाम, मगजबी, इथे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, सुकवून घेतलेल्या आहेत या पाकळ्या. त्याचबरोबर खसखस, बडीशेप, पिस्ते इथे घेतलेले आहेत. काळी मिरीही मी इथं घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याबरोबर वेलदोडेही घेतलेले आहेत. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता इथे ची पेस्ट बनवायची आहे. सो त्यासाठी आपल्याला हे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे भिजत घालायचे आहेत. तर एका बाउलमध्ये मी हे सगळे ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत. तर त्यामध्ये बदाम मी सेपरेट भिजवत ठेवणार आहे. तर इथं यात मी काजू, मगजबी, बडीशेप, खसखस, काळी मिरी, त्याचबरोबर वेलदोडेही इथं घेतलेले आहे. आणि भरपूर पाणी घालून हे आपल्याला छान भिजत ठेवायचे आहे. तर साधारणतः 6 तास आपल्याला हे सगळे ड्रायफ्रुट्स इथे भिजत ठेवायचे आहेत. इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्याही ॲड करणार आहे. याने या थंडाईला एक मस्त फ्लेवर येतो. आणि हे छान पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत. येस, तर इथे हे छान मिक्स झालेलं आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की बदाम आपल्याला सेपरेट भिजत घालायचे आहेत. तर बदामची जी साल आहे वरची ती आपल्याला काढून घ्यायची. ही साल थंडाईत आपण वापरणार नाहीये. सो त्यासाठी हे बदाम मी सेपरेट भिजत घालत आहे. आणि एका बाउलमध्ये भरपूर पाणी घालून हे बदाम भिजत ठेवणार आहे. तर एक 6 तास झालेले आहेत. 6 तासांनी तुम्ही पाहू शकता मस्त असे हे सगळे ड्रायफ्रुट्स छान भिजलेले आहेत, छान ते फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता. येस, मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही पाहू शकता की किती छान ते भिजलेले आहेत. आणि वास तर याचा मस्त असं सगळीकडे दरवळत आहे. त्याचबरोबर बदाम तुम्ही पाहू शकता, बदाम छान भिजलेले आहेत, त्याची मी सगळी सालं काढून घेतलेली आहेत. आणि आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि बदाम आपल्याला एका मिक्सर जारमध्ये ॲड करून छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर जे ड्रायफ्रुट्स भिजायला घालताना आपण जे पाणी आहे ते पाणी फेकून देऊ नका. त्या पाण्याचाच वापर करून आपल्याला हे सगळे ड्रायफ्रुट्स छान बारीक करून घ्यायचे आहेत. तर अगदी गंधासारखी बारीक ह्याची फाईन पेस्ट झाली पाहिजे. येस, तर इथे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता की छान मस्त अशी याची गंधासारखी पेस्ट झालेली आहे, अगदी सॉफ्ट अशी. येस, तर इथे ही थंडाई पेस्ट रेडी झालेली आहे. आता यापासून आपण एक बेसिक थंडाई करूया. तर त्यासाठी मी इथं मिक्सर जारमध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे. आणि हे दूध रूम टेम्परेचरला थंड झालेलं आहे. दूध डायरेक्टली पिशवीतलं वापरू नका. हे दूध थोडंसं बॉईल करून पूर्ण थंड होऊ द्या रूम टेम्परेचरला, आणि मग हे दूध वापरा. आता यातच मी साधारणतः 3 टेबलस्पून थंडाईची पेस्ट ॲड करणार आहे. तर ही थंडाईची पेस्ट अशीही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 3-4 दिवस आरामशीर वापरू शकता, छान राहते. पण 3-4 दिवसाच्या वर ही पेस्ट चांगली राहत नाही. सो 3-4 दिवसच ही पेस्ट बनवून ठेवा. आणि आता यातच मी हे 2 चमचे साखर ॲड करणार आहे. तर साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. मस्त असं हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बेसिक थंडाई झालेली आहे. आता आपण पान फ्लेवरची थंडाई करणार आहोत. तर पुन्हा एकदा त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 1 कप रूम टेम्परेचरचं थंड दूध घेतलेलं आहे. आणि यात मी पुन्हा एकदा 3 टेबलस्पून थंडाईची पेस्ट वापरणार आहे. तुम्हाला जर ही पेस्ट जास्त हवी असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण एका कपाला 3 टेबलस्पून पेस्ट सफिशियंट आहे. यानंतर मी यात साखर ॲड करणार आहे. तर खूप जणांना साखर नाही आवडत, तर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही इथं मध ॲड केलं तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर इथे मी खायची 2 ते 3 पानं ॲड केलेली आहेत. ही खायची पानं मी सावलीमध्ये छान वाळवून घेतलेली आहेत, आणि मग ह्या थंडाईत मी ही वापरलेली आहेत. तर ही खायची पानं ॲड केल्यानंतर आता पान फ्लेवर बनवत आहोत आपण, म्हणजे थोडंसं त्याला पानाची टेस्ट आलीच पाहिजे, म्हणून मी इथं 1 चमचा गुलकंद ॲड करणार आहे. गुलकंद ॲड करत आहोत त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करा, कारण दोन्ही गोड असतं, भरपूर गोड होईल.
आता इथे पान फ्लेवर बनवतोय म्हणून मी थोडासा हिरवा रंग येण्यासाठी इथं खायचा हिरवा रंग पाण्यामध्ये थोडा डायल्यूट करून घेतलेला आहे आणि आता तो मी ॲड करणार आहे आणि मस्त असं हे मिक्सरला छान फिरवून घेणार आहे. तर हा पान फ्लेवर थंडाई मला स्वतःला स्पेशली खूप आवडते, मस्त होते, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तर इथे पान फ्लेवर थंडाई रेडी झालेली आहे, सो मी सर्व करून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथं ग्लासमध्ये आधी बर्फ ॲड केलेला आहे. तुम्हाला बर्फ नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण थंडाई आहे, थंड असलीच पाहिजे म्हणून मी इथं बर्फ ॲड केलेला आहे आणि मस्त अशी तुम्ही बघू शकता की पान फ्लेवर थंडाई रेडी झालेली आहे. गार्निशिंगसाठी मी इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे, ऑप्शनल आहे, नाही आवडले तर स्किप करू शकता. त्याचबरोबर इथं बेसिक थंडाई आपण सर्व करून घेणार आहे, सो त्यासाठी सुद्धा मी ग्लासमध्ये बर्फ ॲड केलेला आहे आणि यात ही बेसिक थंडाई आता आपण सर्व करून घेणार आहे. तर या दोन्हीही फ्लेवर अप्रतिम लागतात. बेसिक थंडाईसुद्धा खूप छान लागते आणि पान फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो. तर तुम्ही दोन्हींपैकी कोणतीही ट्राय करून बघा. थंडाई कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.